विठ्ठल आवडे प्रेम भाव। हे कौरवे काय तुझे केले, इंद्रप्रस्थ बैसविले पांडवा, छेदो निशसाचा कंठनाळवा, तरी काविल्यास सपनाशी। केलं देवा त्या पांडवांना इंद्रप्रस्थाचं स्वराज्य दिलं, 100 लोकांना मारलं। काय केलं त्या कौरवांनी? पांडवांना इंद्रप्रस्थाचं स्वराज्य दिलं, काय केलं पांडवांनी? त्यांना मी भोजन केलं। पाती पांडव अखंड वनवास, पाती पांडव अखंड वनवास, स्वराज्य दिलं। ठीक आहे, पांडवांनी भजन केलं, कौरवांनी काय केलं? कौरवांनी पांडवांना त्रास दिला। दृष्टांत संपला। याचं भजन करणाऱ्यावर बहुतेक प्रेम करते, उपकार करते, आणि याच्या भजन करणाऱ्याला जन त्रास दिला त्याला हाणते। मारलं कौरवाला आणि पांडवांना इंद्रप्रस्थाचं स्वराज्य दिलं। देव हा उपकार करतो भक्तावर, कोणावर उपकार करत? आई वडिलांची परिस्थिती पहा। मोठ्या माणसाचा कार्यक्रम होता लग्नाचा, आम्ही तळेल्यावरल्या एकची पक्वान, शनिवारचं लग्न, दुपारपर्यंत लेकरांनी शाळा केली, पाठ्यपुस्तक दप्तर घरात टाकली, गावाच्या बाहेर 2-3 किलोमीटर अंतरावर लग्न, विस्तीर्ण असा 4-2 एकरचा मंडप आहे। तालुक्यातली जिल्ह्यातली प्रतिष्ठित माणसं त्या लग्नात असतील, इष्ट मित्र सज्जन सखे सोयरी दाई सगळी त्या लग्नात। गावातल्या गोरगरीब सगळ्या लोकांना चुलपण आमंत्रण होतं। पाठी दप्तर पुस्तक घरात टाकले, लेकरं तिथपर्यंत पोहोचले। पण कुठेही जा, पैशाची किंमत जास्त। यतो जायतो अर्थानां पुरुषार्थ चतुरं विद्यते, सर्वानां पुरुषार्थ भयो जगत्रयानां। अजून आमची ज्ञानेश्वरी ज्यांच्या पूर्णतः पाठ आहे, क्षमा असावी तरी मी बुक्का लावला। आमचे तनपुरे महाराज वारवणकर ज्ञानेश्वरी पूर्ण मुखोद्गत, पूर्ण 1008 पेक्षा जास्त पारायण त्यांनी केले। ज्ञानेश्वरीची साधना घडलेली तनपुरे बाबा सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम। पैशावाल्यांच्या विरोधात बोलण्यापेक्षा पैसा आपल्याकडे पण कसा येईल याची साधना करा। आपण त्याचे प्रयत्न करा। पैशाला किती किंमत आहे सांगू? महाराज श्रीमंत माणूस मेल्यावर श्रीमंत माणसं त्याच्या मातीला गेल्यावर ते सुद्धा खाली बसत नाही, मसन वाट्यात पण खुर्च्या लागतात पैशाच्या। मृत्युरसारस्तेवच यमाग्रो वैशान राजाय अर्थे तु संपन्ने अधिष्ठितं लोकत्रयं सिंहासनः। हे काय गांजा फुकून दिले का? जो भितरावून पडला त्याने दिले का? ज्याच्या गोळ्या संपल्या त्याने दिले? ना बाप ना भैया सबसे बडा रुपया, त्यामध्ये गाणे वाजले। हे सब पैसे
देव आणि संत या दोघांच्या नंतर जगातली जर तिसरी कुठली शक्ती असेल तर त्या शक्तीचं नाव आहे पैसा. किती रुपयाचं मंदिर आणि अजून 1.25 कोटी रुपये लागतात पुढच्या. 1.5 आणि 1.25 किती झाले असं चला हे वरून पडले का हे कोणीतरी कमवून दिले असते ना. पैशाला किंमत आहे त्याच्या विरोधात नाही जायचं. पैसा मला सांगायचं याच्याकरता श्रीमंत माणसाचं लग्न गरीबही गेले श्रीमंतही गेले सगळे त्या लग्नाला हजर आहेत. पण कोण्याही कार्यक्रमात जितकी पैशावाल्याला किंमत आहे तितकी सर्वसामान्याला नसती. चंद्रकांत पैशाला आता हल्ली भागवत कथेत पण व्हीआयपी कक्ष केलाय. कीर्तनात पण व्हीआयपी कक्ष आहे. इथे व्हीआयपी बसती. मला वाटतं तुकोबाराच्या काळात नसेल. नाही ना म्हणा नाही फक्त तोंडात नाही आणि व्हीआयपी तर पुढेच येत. विडाला 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 एवढ्यावर साधारण माणूस शेतीतून त्याला गट्टा फेकून आणतो. पण या परिसरातला आमदार आल्यावर महाराज जागा महाराज चूक नाही. परिस्थिती तशी आहे ना. विडाला विडाला लग्नामध्ये विचार झालेला जेवायला बसली माणसं. देव कृपा करतो फक्त भक्तार दुर्जनावर. आई वडील कोणावर कृपा करतात. सगळी माणसं जेवायला बसली. मंडपाच्या कडेला एक पट्टी होती आसन पट्टी. त्या पट्टीवर ही गावातली गोर गरीब माणसांची लेकरं जेवायला बसली. चेहऱ्यावरच कळत असते खाती की गालन ना हाती की बाल. हे मला म्हणले एकाला हळद काढायला होते. मी आणलं गिरगाव करायला नका शिकू. एक जणांना आऊत हाणता हाणता फोटो काढा म्हणले. ते आऊत हाणते त्याला कळतं का मागच्या यटण्याला काय म्हणते आणि पुढच्या यटण्याला काय म्हणते यटण्या. आणि ते म्हणले ते साहेब आऊत हाणायला होते. त्या साहेबाला कळतं का आऊत कशात असते. ते विडाला जेवायला बसली. 4-5 मोठ्या माणसाच्या गाड्या आल्या. स्वामीजी प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात सारंगर बाबा ते खिशाला बिल्ली लावलेले स्वयंसेवक असतात. त्या स्वयंसेवकांनी त्या गाड्या बघितल्याबरोबर यजमानाला सांगितलं साहेब ती मोठी मोठी पाहुणे आली. हो ते जेवायची अवस्था काय करायचं करा पटकन. ते सावलीत जेवायला बसले पाहिजे. बसा बसा मोठी पाहुणे. आता उठवायचं कोणाला. अरे बबलू गरीबाच्या लेकराला हे उडा 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 गरीबाची लेकरं होती. त्याच्या आई वडील लोकांच्या रानात काम करायला होते. उठीने पटपट लेकरं. उठल्याबद्दल दुःख काहीच नाही. चपला बुटा हरपले होते. बसायला घेतलेले होते. आता तिथे जे कार्यकर्ते असतात ते कशी ती थोडीच असतात. ते आगे मावळाच्या माशा. ज्यानं धोपण आणलं त्याला मत काढू देतात आणि जे रिकामा आलं त्याला चौकून देतात. मोठ्या माणसाच्या जवळची माणसं इतकी नालायक असतात इतकी नालायक. आणि ज्या मोठ्याला संची माणसं कळतात का तोच माणूस मोठा होत असतो. ज्याला संची माणसं कळत नाहीत का तो कधी झोपल काही सांगताच येत नाही. म्हणून लिकीच दूरनं पटकन भातावरले उचलून फेकून दिले पाहिजे. विठाला लेकर पुन्हा जेवायला बसले. मंडपाची अशी सावली पडली होती. सावली तिकून बसली जेवायला. आसन पट्ट्यावर जे जेवायला बसले त्यांना जे जेवायला होतं तेच गरीबाच्या पोरायला होतं. पात्रावरली उठली बाजूला बसली जेवली लेकर. मायबाप कोणावर प्रेम करते उपकार करते ते सांगते. इतकी जेवली गुलाबजामुन त्यांनी चित्रात पण पाहिले नव्हते. सारंगर बाबा बासुंदी चित्रात पाहिजे. बालुशाही चित्रात पाहिजे. गरीब माणसं अत्यंत गरीब खूप गरीब माणसं. शिमानाच्या गरीबीला मग तळिल्यावरील पक्वांना असल्यामुळे एवढी जेवली. एक जेवता स्वामीजी पाणी पिऊ लागले. त्याचा मित्र म्हणला रामा
पाणी रोज पितो रे. आपण गरीब माणसं आहे, आपल्याला आयुष्यभर गुलाबजामुन भेटत नाहीत. गावातल्या मोठ्या माणसाची पंगत आहे, याच्याकरता एखादा जामुन शिल्लक खाय. कशाला पाणी पितो? परिस्थिती किती कोमल असेल. जीवली घराकडे निघाली. काहीच्या विस्कटलेल्या चपला बोट सापड्या, दोघांच्या सापड्याच नाही. निघाली घराकडे सन 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 असं तापलेलं ऊन होतं. 2-3 किलोमीटर अंतर त्या मंडपापासून गावाचं होतं. गावाकडे निघाली ती. पायी इतकी भाजत होती, पाय हाती तापली की रस्त्याच्या कडेला जे झाड असेल त्या झाडाखाली जायचं. पाय थोडी थंड झाली की पुन्हा पळत राहायचं. हो, अर्धा किलोमीटर गाव शिल्लक. रस्त्याच्या कडेला एक झाड होतं, त्या झाडाखाली 2 बायका दुपारच्या भाकरी खात होत्या. कराळा याचायला, काशा याचायला, बुरखुंड याचायला, उन्हाळ्यात काम करायला 2 बायका. त्याच्यातल्या एका बाईनं ओळखीला लेकरं चालले. ए रामश्याम थांबा रे. एक बाई मातीच्या कळशीतलं पाणी घेतलं, आपलं कळशी होती झाडाखाली, एक तांब्या भरून घेतला आणि पळस त्या लेकराकडे गेला. पायात मोठी चपला, आता तिचे पाय मोठे होते, दोन्ही चपला पुढे ढकलल्या. एका चपलावर एका लेकराला उभं केलं, दुसऱ्या चपलावर दुसऱ्या लेकराला उभं केलं आणि हातात जो पाण्याचा तांब्या होता, लेकरं 2 होते भाऊ, त्याच्यापैकी एकाला गेला पेबाळा पाणी आणि उरलेलं पाणी मग त्यानं दुसऱ्याला पिलं. दृष्टांत कळाला, जिनं अगोदर ज्याला पाणी दिलं का ते तिचं लेकरू होतं. आपुलियाचा कळवळा आपुलियाचा कळवळा इतरा बाळावरे नाही. देव कृपा करतो संतावर, दुर्जनावर नाही. आणि आई वडील कृपा करतात आपल्या रक्ताच्या नात्यावर, लेकरावर, दुसऱ्यावर नाही. संत आपण सारी आपण सारखे करीत तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. अप्रतिम उपकार आहेत संतांचे. देवाकडे एक व्यक्ती गेला, देव प्रसन्न झाला, देवाला सांगितलं, देवा मी तुमच्याकडे आलोय, दर्शन घेतोय, माझं आमकं काम करा. देवाने त्याचा बायोडाटा तपासला. तो बायोडाटा तपासल्याच्या नंतर भगवंतानं सांगितलं, अरे तुझं प्रारब्ध बदलता येत नाही, तू फार पापी आहेस, नाही बदलता येत तुझं प्रारब्ध, नाही करता. प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संताची शक्ती. काय उपकार आहे? एका माणसाने एवढी माणसं मारली की माणसं किती मारली आतापर्यंत एकाही शास्त्राने, एकाही वेदाने, 4 वेद आहेत ना, एकाही पुराणाने, 18 पुराणे, आतापर्यंत त्यानं किती माणसं मारली आतापर्यंत कुठेही दखल नाही.
कधी कधी आमचे लोक सांगते आता ऐका बरं का, आणि काय त्याने एक माणूस मारल्याच्या नंतर मोरी सारखा खडा रानात टाकीत होते बरं का. अशा 7 रान मोहऱ्या भरल्यावर का वाचून सांग जाय. अगणितो भयत निष्ठम भयत व्याल सुधा भय जाय यक्षमेव किन्नरजा विद्या विद्याधर सांगत नाही, चारुवाद सांगत नाही, परमहंस सांगत नाही, वेद सांगत नाही, शास्त्र सांगत नाही. वेदाच्या आणि शास्त्राच्या बाबतीत वारकरी संप्रदाय जास्त नादी लागला. वेदाची निंदा केली नाही, वेदा निंदितो चांदा, शास्त्राची चेष्टा केली नाही. कोणी तो शास्त्र भयो आनंद भयो या, पण या 2 लोकांना इतकं मानलं नाही. पाहावे पुराणी विचारो पुराणाला विचारा म्हटले, वेदाला विचारा असं म्हटले नाही, शास्त्राला विचारा असं म्हटले नाही. पुराण मात्र वारकरी संप्रदायाला गळ्यात घातले. आणि एकाही पुराणात शिवाजी भाऊ असा पुरावा नाही. वाल्यान माणसं किती मारली सरंदर बाबा, त्यानं चांगलीच माणसं मारली. आणि चोर येड्याच्या घरी कशाला जाते? ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याची दासरामाप्पा चोर कशाला जाते? होय बागल ना, त्यानं माणसं पैशावालेच आणले. स्वामीजी ज्याच्याकडे पैसे होते अशीच माणसं मारली. अहो बारकालेल मारून काय भेटून द्यायला? इतकी माणसं मारली, इतकी माणसं मारली की त्यानं केलेलं पाप मोजण्यासाठी विधात्यानं तराजू तयार केलं. त्या तराजू शिक्के 2 लोकांचे लागतात. आता वेट अधिकाऱ्याचे लागतील शिक्का. हो, ते पेट्रोल पंप टाकल्यावर ते वेट अधिकारी येतात, सांगा याच्यात टाका किती भरतय किती आगाव, ते वेट अधिकारी. तसे आपल्याकडे पाप पुण्याची वेट अधिकारी. चित्रम गुप्तम भयव्याला देहिनास्तुं जनतर्जायो दिव्यां साम्राज्यदोति भयवं चित्रं गुप्तं भयव्यालाय चित्रं गुप्तं भयव्यालाय चित्रं गुप्तं भयव्यालाय. प्रत्येक शास्त्रज्ञानं 2 वेद अधिकारी ठेवलेत पाप पुण्य मोजणारे. एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव गुप्त. कोणी म्हणायचंच नाही मी अमक्याचा हरभरा उपटील नाही, कोणीच पाहिलं नाही म्हणून तुम्ही उपटील नाही. लोकांनी पाहिलं नाही पण तुझ्या जंग 2 होते ना, ते गैरहजर राहत नाहीत. एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव गुप्त. म्हणून ते एक भावगीत झालं. उजेडात होते पुण्य अंधारात पाप किंवा पिते डोळे जात लय मांजरायला वाटते मालकीन आंधळी आहे. दुधावाली मालकीन लय मांजरायला वाटते मालकीन आंधळी आहे. आपण दुधावर सब राहणार पण मालकीन आंधळी नसते. आपली सगळ्याची मालकीन इतकी डोळस आहे, त्याच्या इतकी चतुर नाही. देव चतुर जाणून अंतरवर तसे चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुट सकळा म्हणे धर्म तुझी विठोबा. अत्यंत चतुर आहे तुझ्या, त्याच्या तडाख्यातून कोणी सुटत नाही. ते तराजू तुटून गेलं, साखळ्या कवळल्या त्याच्या तुटल्या साखळ्या. इतकं पाप इतकं पाप. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे सूरज खेडकर वाल्याची बायको वाल्याला आवाज बोलत नव्हती.
ती म्हणायचीच नाही वाल्मिकराव. कवाच म्हणत नव्हती वाल्याची बायको वाल्मिकराव. निषदो क्रियोजन हा ललाटम प्रकटले स्वामी निषदो जायते क्रिया. हलकटे म्हणायचे माणसं मारतय पाप किती मोठे. शेजारीन म्हणले अगं तुला किती पैसे आणून दिले. काय करायचे असले पैसे म्हणे पापाचे जोडून या धन उदास विचारे. काय कामाचे एके दिवशी जाईन पेटून म्हणले नको म्हणले नको नको. बायको सुद्धा नीट बोलत नाही किती नीच असेल. आणि त्या व्यक्तीला एक भाऊ साधू भेटला. त्या साधूचं नाव होतं देवर्षी नारद. 19 संन्याशापैकी 6व्या क्रमांकाचा संन्याशी देवर्षी नारद भेटले. लोक नारदाला म्हणले महाराज त्या रस्त्याने जाऊ नका. महाराज म्हणले काय तिकडे भूत आहे का. भूताला तर महाराज भेटणारच नाहीत ना ते आताचे नाही. ते जगा काळ काय मी माथा दिला पाय ते काय मग काय भीती म्हणले. तिकडे वाल्या नावाचा चक्रा व्यक्ती आहे. ते माणसाला तिथून आपल्या जो काय गळ्यात माळण ना हातात चिपळ्या बँकेत खातं नाही गुंठावर जमीन नाही झोपायला 4 पत्राचं घर नाही. भूक लागली तिथं भिक्षा मागतो. मुक्काम पडेल त्या मंदिरात झोपतो. बैता पाणी फिरता साधून काय आपल्याकडे मागणं पुढं फुकुटा उडव. आणि काय हाणतील चोर आपल्याला. लोक म्हणले रगील महाराज जाऊ द्या मरणाला टेकले. चोर तुम्हाला सांगतो फुकट पैसे घेत नाही. तुम्ही मनानं बी अंगठ्या काढून द्याले तरी ते 2 ठोके हाणतात. ते म्हणते आपल्याला पचत नसतील पैसे म्हणजे 2 ठोके हाणच घेतात. ते म्हणले ज्याच्याकडे आहे त्याला तर मारलं पण याच्याकडे नाही म्हणून याला जास्त हाणतील म्हणले. गेले सकाळी सकाळी तिथे पोहोचले. रस्त्याने नेमकं झुवाल्याने हिरीगिरी करून आलता. आल्याबरोबर नारदाला पाहिला. तर एखादा माणूस जर गेला तो गुपचूप जात होता. भजन करीत जातो ते श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजन मस्तीतला साधू मैत्रीतला साधू. ग्वाल्यान पाहिलं रगील महाराज दिसते कडे. चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर झाडू झाडाच्या खिंडीतून सूर्यकिरण आलते स्वामीजी. त्या सूर्यकिरणाच्या प्रकाशाला लाजवीत इतका नारदाचा चेहरा तेजस्वी निष्पाप संन्यास अधिकार. झोळीत काहीतरी असावं काहीच नव्हतं. नारळाची कवटी होती. कोणी जर भाजी दिली तर त्याच्यात घेत होते नारळ. अर्धी नारळाची कवटी कापली. हे महाराज आव जाऊ बोलत असते. 6 लोक कधीच आव जाऊ बोलत नसते. केवढा मंत्री कोर्टात जाऊ द्या ते पुकारणार आव जाऊ घालत असतो का होय सारंगर बाबा. ते आव जाऊ कसं म्हणीन ते एक ते नियम असते. धर्मानुदंडेन न्यायानिधीषु ततानि वैचारतो न कामा तितिक्षेनि समर्थो भनंगति जायो यतोनि सर्वां रसनादि प्रिया संगंति कामानि भयं. त्याला काय घेणे पैशाला भिकारी आरोपी सिद्ध होईल त्यानं जर गाव जाऊ घातलं की न्यायाधीश त्याला फाईन लावतो. मी काही गेलो नाही पण मला वाचायचं ना मला वाचायचं ना. तेव्हा फाशीची शिक्षा सुनावल्या जे साहेब पेनचं टोक खोडून टाकतात. मी असं फक्त टीव्हीत पाहिलं. मला एकदाच गाडीचा अपघात झाल्यावर जायचं काम पडलं. वकील बाहेरच मिठू लागलं पण मी म्हणलं नको होते पुन्हा हिचकी. मी मला एका निमित्तानं पाहायचं होतं कोर्ट. तुम्हाला करायचं का पुढचं काय म्हणलं काय करायचं नाही. ज्यानं केलं ते पांडुरंगानं मला वाचिलं घेतलंय चांगलं केलं मला नाही पुढचं हिचकायचं तो आम्ही. पण ते फाशीची शिक्षा द्यायला पेनचं टोक खोडीत असतात. मी लई वकिलायला विचारलं जे साहेब पेनचं टोक का खोडीत. मला तवा न्यायशास्त्रामध्ये 3 श्लोक सापडले. विठाला विठाला वाचित राहायला पाहिजे. ज्याला बाजार करायचा त्याला खिशातले मोठे पैसे घेऊन जायचे. मग गुळ 2 किलो घेतला काय 20 किलो घेतला काय ताण नाही. 100 रुपये खिशात नेले गुळ 5 रुपये घेतला त्याने किलोच गुळ तर वापस घेतला पण किलोच फेकून आणला. मोजायला जाऊन बेजार केलं. हटेश्वार्थात संपन्नेयम. हट म्हणजे बाजार. अर्थ म्हणजे पैसे. जास्त पैसे खिशात असले की बाजार करायला पंचायत नाही आणि माणसं जास्त वाचन जास्त झालं की बोलण्याला पंचायत नाही. विठाला विठाला दिव्य तेजस्वी संन्यास आहे महाराज. चोराव जाऊ बोलत असतो.
मला जर चोरानं आली आता माझ्या जो काय नाही लॉकडाऊन मध्ये उडालं सगळं पहिले अंगठ्या गिंगठ्या होत्या 2-3 वर्षात काही नसल्यामुळे खाण्याच्या नादात गेलं सगळं हरपलं ते येरी म्हणायला नाही मारुती कशी खोटं नाही बोलायचं पण आमची ती एक म्हातारी गावरान पण चपात्या खात होती जी काय खाल्लं ऐक नाही का ती म्हणायची पुटके खाल्ले पाचच्यालाच मसळ मिळली बाहेर म्हणतात सकाळच्या मसळच मिळली आपली मरायची आपला हाऊस भरलाय त्याच्यामुळे उठायचं कम द्यावं चांगलं उदाहरणार्थ हातात एखादी अंगठी असावं घड्याळ असावं काही असावं काही गळ्यात याच्यात असावं आणि चोरांनी रातच्या 2 वाजता गाडी अडकावं बाबूंना चोर म्हणतील का आदरणीय परायण बाळू महाराज गिरगावकर उत्कृष्ट कीर्तनकार आहे कृपया तुम्हाला प्रणाम करतो एक अंगठी देऊन टाका ठोका हाणून तूच काढून घे म्हणलं चोर कुठं आवाज बोलत असतात नाही एका मोटरसायकलवर तिघ बसते हेल्मेट एकाला नाही सरंगार लायसन एकाकडे नाही गाडीला नंबर प्लेट नाही आणि तिघांपैकी एकाच्या नावाची गाडी नाही आणि सिग्नल तोडलं पोलिस म्हणतील का रे बाळा अशी गाडी चालवत जाऊ नये एखाद्या वेळेस तू मरशील किंवा पुढच्याला मारशील असं करू नको बाळा अशा चोंबाळ्या गप्पा असतात मी आमक्याचं पोर घेते नंतर पाहू इकडे घे आणि चावी काढून खिशात टाकतात चल तिकडे ते म्हणत असेल का आव जाऊ वगैरे नाही 6 लोक कधीच आव जाऊ बोलत नसतं नियमित बदलले तीन तुम्हाला सगळ्या गोळ्या एखाद्या घेतल्यावर ऍक्शन येत असते चोर कधीच आव जाऊ बोलणार चोराला काय नाराज आहे का कोणी हे महाराज नारदाने चोराला बी नमस्कार काय 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 जवळ आहे पुन्हा काय जवळ आहे पुन्हा काय जवळ आहे पुन्हा काय जवळ आहे झोळीतली नारळाची कौतुक पैसे पैसे ते म्हणले आपल्याला पैशाचं स्वप्न पडत नाही अर्थ जयाच्या स्वप्नी जोडे माते व्याभिचाराचे पुढे पैशाचं स्वप्न पण पडत नाही आशाच नाही आशेचे बांधले वाया गेले सकाळी सकाळी बिना पैशाचं पहिलं गिऱ्हाईक आला अख्ख्या जीवनभर पनोती लागली म्हणजे तू यासारखं बिन पैशाचं नारद म्हणजे पैशाचं करतो काय मोठा विषय तू बोलत राहिले सर्वांना रामायणातला कथाभाग ज्ञात आहे नारदानी वाल्याला घरी पाठीलं जाय बायको विचारते का पाय लेकरं विचारते का बघ एवढं कमी लस काय बघतो नेमकं काय सगळ्यांना काय धर्मशास्त्राचा सिद्धांत काढा काढा नदियाचा झाला भूमिभार काढा काढा नदियाचा झाला भूमिभार आपल्याला समजते पण याच्यातली प्राणज्योत मानवले की सगळे लोक म्हणतात काढा काढा नदियाचा झाला भूमिभार ती अवस्था आणि मग नारदाला पश्चाताप झाला उपदेश केला नामाचा सर्वांना ज्ञात आहे आणि ते नारद ते वाल्या महर्षी वाल्मिक झाले केले रामायण कोळियाची कीर्ती वाढिली गहन केले रामायण रामाधे किंवा बोधिला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावेन तुम्हा मला शंकार्य सन्नवल नाही
एक एक माणूस मारल्यावर आखड्या चंडीवर राहावं लागतं, नाना प्रकारच्या शिक्षा सहन करावं लागतं. माणसं मोजता येत नाही तितकी माणसं यानं मारले आणि तरी पंढरपुरातला मालक 7व्या अवतारातला याच्या ताब्यात राहिला. असं याच्याकडे काय हे बघण्यासाठी सत्य लोकाचे मालक चतुरानंद विधाता ब्रह्मदेव महर्षी वाल्मिकांच्या आश्रमावर गेले. गेल्याबरोबर बाहेर पुष्पवाटिकेत पोर खेळत होते विद्यार्थी. अशा संस्थेच्या विद्यार्थ्यासारखे त्या विद्यार्थ्याने 4 तोंडाचा माणूस पाहिला, पळतच गेले आणि महर्षींना सांगितलं, गुरुदेव आपल्या पुष्पवाटिकेमध्ये 4 तोंडाची व्यक्ती आली. महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, बाळांनो ती सामान्य व्यक्ती नाही, तो हाडा मासाचा कुंभार आहे. या पृथ्वीवर रक्ता मासाचे हाडा मासाचे जेवढे गाडगे घडायचे का हे त्याच्या हातात आहे. कुलाल हाडाचा बाप साढाचा अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे त्याला विधाता म्हणतात. जगात त्याच्यासारखा इंजिनियर नाही. एका घरासारखे घर तयार करणारे, एका वस्तूसारखे वस्तू तयार करणारे जगात अब्जाने इंजिनियर सापडतील, पण एका माणसासारखा भारतातच नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात एका माणसासारखा एक माणूस सापडत नाही. सामान्य इंजिनियर असेल स्वामीजी. आणि तो ब्रह्मदेव आलेला आहे. तो ब्रह्मदेव बोला आमंत्रित केलं बसण्यासाठी. आसन टाकलं, गंधाक्षदा पूजन केलं, सन्मान केला, पाणी दिले पिण्यासाठी, फलाहार दिला आणि मग विचारलं, को भवा जायते स्ततं किम कारणेन ममयो सर्वास्तितु अधिष्ठित भवानां आलशांगंगोदकं पाप निवारणं हितार्थायाम. आपल्याकडे जुनी म्हणे, आळशाच्या घरी जशी गंगा यावा तसं पाप निवारण हितार्थायाम. जशी एखाद्याच्या घरी गंगा यावी तशी तुम्ही सत्य लोकांचे मालक विधाता माझ्याकडे आलात, काय काम आहे? तर विधात्यानं सांगितलं महर्षी वाल्मिकांना. काय सांगू आता, संतांचे उत्तर सांगतोय. महर्षी ऐका, हे तुमचे विद्यार्थी दर्शी बाजूला करा. चुटकी वाजल्याबरोबर सगळे विद्यार्थी बाहेर आणि मग पर्णकुटीचं दार लावलं. ब्रह्मदेवाच्या 8 डोळ्यातून पाणी येत होतं आणि महर्षी वाल्मिकांना एक प्रश्न केला, महाराज तुम्ही माणसं किती मारले सांगता येणार नाही, कोण कोण मारले तेही लक्षात नाही, बर पाप किती झालं तुम्हालाच मोजता आलं नाही. वाल्मिक काय म्हणले, पाप किती झाले तुम्हालाच मोजता आलं नाही. मला तेच विचारायचं, मी एकच पाप केलं तर मृत्यू लोकात मंदिर नाही. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदी नाही आईसे सांगितले. एक पाप केलं मी, एक तर पुष्कर जर सोडून दिलं तर जगात माझं कुठंच मंदिर नाही, फक्त पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, बाकी कुठेही माझं मंदिर नाही. आणि तुम्ही एवढी माणसं मारली. तुम्हाला एवढं पोलित केलंय, पंढरपुरातला मालक तुमच्या लेखणीच्या पलीकडे सरकला नाही. जसं वाल्मिकानं लिहिलं तसे 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्र वागले. एका तिला इतकं सुद्धा बाजूला जाता आलं नाही. 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग 3.5 वर्षाच्या नंतर मेल्यावर उठिलं. एका महाराजाचा मुलगा समुद्रात स्नान करता करता बुडून मेला, 3.5 वर्षाच्या नंतर उठिला 8व्या अवतारात. आणि 7व्या अवतारात स्वतःचा जावाई उठिला नाही, मुलगी विधवा इंद्रजी स्वतःचा जावाई नाही उठीत आला. का नाही उठीत आला? कारण हे 7वा अवतार एका वाल्मिकाच्या हातात होता, महर्षींच्या हातात होता. त्यांनी लिहिल्याच्या पलीकडे जाता येत नव्हतं. देवर्षी नारदांना आमच्या महर्षी वाल्मिकांना विधात्याने प्रश्न केला, एवढं पाप तुमचं तरी जगाचा मालक तुमच्या लेखणी, तुमच्या कृपा कोणाची झाली? आता मात्र महर्षी रडू लागले. देवर्षी महर्षी वाल्मिकांना सत्य लोकाचे मालक विधाता ब्रह्मदेवाने विचारलं, मी केलेल्या प्रश्नामुळे जर तुम्हाला रडू येत असेल तर मी निघून जातो, तुम्ही रडणं माझं उत्तर नाही. तर वाल्मिक म्हणले, उत्तर देतो पण मागच्या घरात चला. मागचं घर हे त्यांचं देवघर होतं. त्या देवघरात गेले. तेजस्वी दिवा लावलेला होता, दिव्य प्रकाश होता आणि त्या प्रकाशात एक सुंदरसं सिंहासन होतं आणि त्या सिंहासनावर 52 चंदनाची एक मूर्ती होती. 9 चंदनापैकी 52 चंदन गोड आहे. मलयानळू चंदन, 52 चंदन, रक्तचंदन. 6 चंदन कोणते होते पुन्हा घरी गेल्यावर पहा. तापलिया तेला 52 चंदन क्षण एक शीतल करी. उकळत्या तेलामध्ये चिमूटभर चंदन टाकलं की उकळतं तेल सुद्धा थंड होते. ती ज्या चंदनात टाकते अशा 52 चंदनाची सुंदरशी मूर्ती होती. ती मूर्ती होती देवर्षी नारदाची.
महर्षी वाल्मिकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज मी इतका पापी, मला बायकोनं कृपा केली नाही, आजोबा पंजोबांनी कृपा केली नाही, सोयऱ्याधाऱ्यांना कृपा केली नाही, भावकीच्या माणसांनी कृपा केली नाही, माझ्या देवानं सुद्धा कृपा केली नाही, मी वाल्याचा जर वाल्मिक झालो असेल या नारदांची कृपा आहे. मग नारदांच्या कृपेमुळं वाटपाड्या माणूस त्यानं लिहिण्याला त्यानंतर जगाच्या मालकाने तसं वागावं एवढा अधिकार त्याच्यात प्राप्त होतो. ही एकमेव ताकद संतांची. काय सांगू आता कुंभकर्ण नावाचा एक व्यक्ती लंकेत होता. ते लंकेश राजा रावणाचा म्हणे भाऊ होता असं रामायण सांगतात. शरीराला फार मोठा दिप्पाड होता. मी 5वीला असताना मला एक अतिशोक्ती अलंकार शिकवला गुरुजींनी. गुरु लघु अलंकार होते. एक अतिशोक्ती अलंकार. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. तेल किती रुपयाचं आणलं? दमडीचं. बरं ठीक आहे, दमडीचं कुंटल भर तेल येत असं, पण कुंटल भर तेल ठेवला शिवाजी भाऊ काय लागल? टाकी. आणि टाकीला मोराचा पाय लागला, टाकी सांडती का? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. लांडोरी म्हणजे मोराची बायको. मग मोराच्या बायकोचा म्हणजे मोरणीचा पाय लागल्याच्या नंतर जे तेल सांडतंय तिचा पायच किती मोठा, तुला तिच्या काडीवानी, आणि त्या पायानं तेल सांडलं, त्याच्यात हत्ती वाहून गेला. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण. एक अलंकार आहे अतिशोक्ती. तसं रामायणामध्ये अतिशोक्ती अलंकार फार ठिकाणी कथेत आला. कुंभकर्ण हा अतिशोक्ती अलंकारातलाच विषय होता. म्हणे त्याची दाढी करायला रगडीच्या पासाचा वस्तारा होता. असं आपल्याकडे रगड प्रसिद्ध आहे म्हणून सांगायला, तिकडे कोणी दुसरं म्हणत असं. त्याला धरायला मुठ कोळपेची दांडी होती. त्याच्या नाकातले केस काढायला पलाट्या उपटायचा चिमटा होता. असं मी सांगत नाही, अतिशोक्ती अलंकार सांगतो. इतका मोठा होता कुंभकर्ण. हो, ते मेल्याच्या नंतर त्याची कवटी समुद्राच्या तीरात पडली. पावसानं इतकी कवटी भरली, इतकी कवटी भरली, इतकी कवटी भरली की त्याच्यामध्ये 100-200 राक्षस पोहत होते. किती डोकं असेल मोठं, कल्पना करा. हे मी सांगत नाही, हे काय आमच्या आजोबा पंजोबांनी लिहिलं नाही. तुम्हाला जर याचा राग येत असेल तर ज्यानं रामायण लिहिलं त्याची सोय पहा. हा, बायकोनं भाकरी द्यायला नाही, बायला रट्टे हाणायला. पप्याच्या माईला बोल ना, तू काऊन भाकरी दिली नाही, बायला काऊन काढायला. तसं ज्यानं लिहिलंय त्याला पान. बाळ्या काही बोलत, तू बाया काही बोलत नाही. सोमळ्या तू वाची जाय, विठाला विठाला विठाला.
मला सांगा कुंभकर्ण इतकं मोठं म्हणलं त्याची बायको लय मोठी असेल ना भाऊ, तिला कुंकू किती लागत असेल लावायला. डोंगरोजी महाराज म्हणायचे, भागवतातलं रत्न होतं डोंगरोजी महाराज, फार मोठे. चक्रांकित महाराज, दारोरकर शास्त्री, डोंगरे महाराज, इकडं पंडित गुरु, ज्यांच्या हातानं कृष्ण भगवान दूध प्यायचे, अधिकारी लोक होऊन गेले. ते म्हणायचे 1 क्विंटल भर तंगीतलं पोतं कुंकाचं भरलेलं सकाळी एकदा तिला लावायला लागायचं. 2-2.5 एकर कपाळ असून तिचं, आहे का नाही? ती जर आडवी पडली त्याच्यावर वावरी टाकली तर 2 माणसाचं कसं पानं 10-15 माणसाला पुरतील इतके गहू तिच्या कपाळाच होते ना. हो, एवढी बाई ती अतिशोक्ती अलंकाराचं लक्ष. या कुंभकर्ण्याने काही वानरं गिळले, अशी तोंडात गेली. त्याच्यासोबत एक वानर गेलं, त्या वानराचं नाव होतं गंधमादन. काय सांगू आता संतांचे उपकार. मारुतीरायाचा अधिकार किती मोठा आहे बघू. पुन्हा सांगतो 30 तारखेला पुन्हा याचं नव्हते. हो, येणार आहे 30ला. या या ऋषी पहिलवानजी या. विडाला विडा बस आम्ही मोगाचीच केली तर मोठ्या जागा पुढे असती. विडाला 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 योगासना. सारंगधर बाबा ते गंधमादन वानर सगळ्या वानरासोबत आत गेलं. चलबिचल हुलली वानराची. काय करा, काय भेता म्हणले कुंभकर्णाने गिळल्या. काय भेता म्हणले तुम्ही? मी ना काय करतो म्हणले. तू का बाहेर आहेस काय? याच्या पोटात येस काय करणार आहेस तू? विमान चालकानं सांगितलं विमानाचं इंजिन बंद पडलं. मधला म्हणला तुम्ही ताण घेऊ नका. अरे इंजिनच बंद पडलं, ताण घेऊ नका. हाणणार मरायला आणि मधले मरायले ना, तू काय ताण घेऊ नका, तू आमच्या सोबतच मरातेस ना. गंधमादन वानर म्हणलं ते डोक्यातलं काढून टाका, एकाला मरू देत नाही. पण तुम्ही फक्त मालकाचं भजन करा. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राघव राजा राम, राघव राजा राम रघुपती, राघव राजा राम. भजन भजनाचा प्रमाण परिणाम काजळे भाऊ. प्रकाशाचं स्तोत्रात आलो स्वामी. प्रकाश गंधमादन सांगितलं प्रकाश नाही रस्ता आहे ना उड्या. त्या दिशेनं 1350 वानरायनं सन 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 उड्या. पैलवानजी एकही माणूस एकही वानर पोटात नाही, एकच राहिलं गंधमादन. त्यानं विचार केला हे पेटर लय शहाणे, सगळ्यात बाहेर काढले. याची सोय पाहतो. कानाला चाळणी लावली. कशाची चाळणी? बोटाची. गंधमादनानं उडी हाणल्या बरोबर हातात धरलं. हातात धरला असं विचारलं कोण रे? गंधमादनाच्या बाबतीत कुंभकर्ण किती विषारी होता सांगू तुम्हाला. शिळीच्या पिल्यानं लांडग पाहिलं. ते हरिपाठ म्हणीन का? अहो जिवंत लांडग पाहिल्यावर शिळीला काय होईल ते सोडून द्या. जुनी माणसं म्हणीत लांडग्याच्या कातड्याची हलकी जर शिळीच्या कोठ्यात वाजली तर लेंड्या पडतच नाही. बिडालकाची काढोनी खळी, आगा आजेच्या गोष्टनी दिवाळी. आजा म्हणजे शेळी, दिवाळी म्हणजे वाद्य. संडासात लागत शेळीला लांडग्याच्या कातड्याच्या हलकीचा आवाज ऐकला. जिवंत लांडग पाहिल्यावर का तसं गंधमादनाने कुंभकर्ण पाहिल्यावर व्हायला पाहिजे, पण झालंच नाही. गंधमादन भीती वाटत नाही माझी. ते म्हणलं भीतो फक्त एकालाच. कोणाला? भगवान रामचंद्र. याला राग आला दाबला असं.
कर 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 असे दात चावले, पण ते रड गिड काय ते सोडे मोकळे. तू रामाला भेटतोस फक्त, आता दाबल्या तुझा राम येईल का? कना कना ते तू काय दान घेतो? अरे तुरच विठ्ठल जळी स्थळी भरला, गीता खाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला. तुझं नाव गंधमादन का ठेवलं? ते म्हणलं आईनं ठेवलं. पण गंधमादन का ठेवलं? म्हणला तुझ्या नाकाच्या थोडस जवळ मला नाही, असं थोडस. कुंभकर्णाने सारंगर बाबा गंधमादनाला असं जरा असं जवळ नेलं तर त्याच्या अंगातून इतका सुगंध येत होता. मलया निळुभय पुष्पाधिनी माल्याधिनी वय प्रभो ऋतुपुष्पान सर्वाना सुगंधी द्रव्याभयो विलेपन सर्वा सुचारो माल्याधिनी भयो. जेवढ्या फुलाच्या सुगंध जाती आता सुगंधी, तितक्या सुगंधाचा गंध याच्या अंगातून येत होता, म्हणून नाव ठेवलं गंधमादन. एक काम करतो का म्हणे, आमच्या दादाकडे येतो का, तुला 2 घरं सोन्याची देतो. 2 घरं सोन्याची, एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. तर 2 चौकटीचं किती झालं? 22.5 क्विंटल एका चौकटीचं, 45 क्विंटल पैलवानजी नुसतं चौकटीचं सोनं. अहो एक भावटी आल्यावर आमदार होता येते. एक भावटी जर सोन्याची गवसली तितकी आमदार होता येईल, मंत्री होता येईल, आखी चौकट गवसली. तर नुसत्या घराच्या चौकटीचं 45 क्विंटल सोनं. भिताडं नाही मोजायची, हो भिताडं मोजायची नाही. तरी पण ते वानर म्हणलं मी तू ज्याला दादा म्हणतो त्याच्याकडे येतच नाही. राजकारणाचा अभ्यास आहे. किती लोक किती रुपयात माणूस फुटतो? सारंगर बाबा तुम्हाला तिकडचा जरा जरा अभ्यास आहे. किती रुपयात फुटतो आहे का नाही माणूस? इतकं सोनं दे द्या. अरे बाप्पा कपडे काढून माणूस नाचन. म्हणला तू ज्याला दादा म्हणतो मी त्याला चक्कर नाही. लंकेचा प्रधान लंकेचा राजा बोलूच नको म्हणले. शेवटी ते म्हणला एकच काम कर, आमच्या दादाचं एकदा रावण म्हणून नाव घे, तुला सोडून देतो. आमच्या दादाला फक्त एकदाच म्हण रावण. सारंगर बाबा काय म्हणलं माहितीये का? ते म्हणला तुझ्याचं नाव घ्याला का, त्याचं नाव तर घेतच नाही. पुढचं ऐका ना, नाव तर त्याचं घेतच नाही. पण मी जर लग्न करीत असं ते पुढून आला तर त्यागे दिशायां भवती जायो येन लंकेशा भिषण्णति काला अर्थेषु संपन्न नैवन्ति तारा नैवं गांजा संलिखित. जो समोर आल्याच्या नंतर मी त्याच्याकडे लघुशंक करीत नाही. दृश्यां भयोति जायो येन निसर्ग विधी संपादनो म्हणजे लग्न त्यागे तू दिशा भिषण्णो आनन पुटाम तुम जायते. तोंड पाहत नाही म्हणला लगी करताना काय राग आला असून कुंभ करण्याला कर 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 चिळकंड्यात निघले अंगातून. फेकून दिलं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. काय सांगू आता संतांचे, फेकून दिलं तिकडे फेकून. अंगावर जितके भाऊ थेंब आलते का त्या थेंबातून भजन येत होतं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राघव राजा राघव राजा फेकून दिला तो हरामासाचा गोळा. सारंगर बाबा ते गोळा प्रभू रामचंद्राच्या पक्षात असं फेकल्यावर किती वेगात गेला असं बंदुकीच्या गोळीसारखं. जाता जाता आवाज आला, अरे थेंबात राम राम असेल नवल नाही. तू जितक्या दिवस जिवंत आहे तोवर तू ज्या वस्तूला हात लावशील ती वस्तूच राम होणार.
महाराज वैकुंठवासी बसा काका विठाला विठाला सारंगधर बाबा असा पुरावा आला। त्याच्यानंतर कुंभकर्ण रामभाऊ उजव्या हाताने जेवलाच नाही, त्यानं पोळीला हात लावला की पोळीतून राम शब्द याचा। काय ताकद असेल त्या साधूच्या शरीराची गंध माताला अख्खं जीवन भजन केलं, अख्खं जीवन नुसतं भजन। आणि गंध मादनाला काम होतं प्रभू रामचंद्र पक्षात झेंडा धरायचा, ध्वज होती धर्माची पताका, हो धर्माची पताका सांभाळायचं काम, धर्माच्या बाबतीत फार मोठं काम आहे त्याचं। आणि आपल्याला साधूचा पुरावा द्यायचा, नाही तर त्याच्या फासोळीचं प्रकरण सांगितलं असतं, गोड प्रकरण रामायणात नाही ते दुसऱ्या पुराणात विठाला विठाला एकाही वानराने स्वामीजी पाला खाल्ला नाही त्या दिवशी, इमानदार वानर होते। आणि म्हणून तो प्रभू रामचंद्रांसोबत नेलते। 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राला माहित होतं माणसाचा भरोसाच नाही, हो ही माया संग येते आणि त्यानं सोन्याचे घर दिल्यावर त्याच्याकडून जाते आणि मला आणते, हो म्हणून 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी कोणामुळेच नेले, दुसरं कोणी नेलंच नाही। भाऊ एकच होता, तर ते निष्ठावंत भाऊ होता ना, ते का भाऊ ते थोडाच होता केळीचं ढेला आपल्याला घेणार आणि भावाला बर्डाचं देणार, ते का असा भाऊ असेल का? उर्मिले सारख्या पत्नीचा त्याग आणि राम प्रभूची सीतेची काजळी भाऊ सेवा करायला भाऊ सामान्य किती मोठी ताकद। एकही वानर येणी पर्णभक्षतील नैवाहाम गोलाम गुलाम भयो हो, जाबाली सांगतात एकही वानराने झाडाचा पाला खाल्ला, चिंतित आपल्यातला एक गेला, दुःखवटा साजरा केला, व्यक्त केला। रात्रीच्या समयाला शिबिरामध्ये प्रभू रामचंद्राने अंग टाकलं पण झोप लागत नाही, हृदयापर्यंत एक आवाज येत होता, हे राम श्रीराम जय राम। लखन भजन कोण करायला, कोण नाही प्रभू। बाहेर जायचे तर वानर मरगळ टाकून झोपलेले, दिवसभर बेजार झालेले वानर युद्धात झोपलेले, घरटिकार पहारा देत होते, भजन कोण करीत नव्हते। मारुतीराय समुद्राच्या तीरावर चंदनाचं झाड आहे तिथं बसलेली होती, भजन करीत, तिथला आवाज इथं कशाला, झोपा प्रभू झोपा। झोप लागल्याबरोबर पुन्हा आवाज आला, हे राम हे दशरथ नंदन राजा अजपाल वंशज राजा सीताराम जय सीताराम राजा राम जय राजा श्री राम जय राम चंद्राला उठू लागलं। शेवटी मारुतीराय बोलून घेतलं, वाजले किती स्वामी, टाइम झाला ना सोडायचा आहे का नाही, एवढा पुरावा देऊन माणसं जेवायचे। कोण उठत आहे मला, मारुतीराय बोलून घेतलं। पुन्हा इकडे परभणीकडे जायचं म्हणल्यावर लोकांना रोड दिले खास आहे का नाही, त्या गुत्तेदाराला तुकाराम महाराजाच्या नंतर विमान यावा, त्या गुत्तेदाराला नाही नाही, आणि त्याला मदत करणाऱ्या पुढाऱ्याला बी त्याला बी यावा ना, त्याच्या पोराने त्याला खाली नाही फुकावा, विठाला विठाला विठाला। आम्हाला काय ताण नाही, आपल्याला आपलं द्यायचं तेल देईना होत्याला घाईला, आपले टायर जरी उघडत यायच्या पैशावर टाकायचे, पण हे आमचे तेला लय त्रास आहे त्याचा आहे का नाही।
यायला त्रास हो बाकीच्या यायला काय आम्हाला त्रास आहे पण यायनं पाया पडलं की आमची तार निघते असं हो वा त्याच्यात जे जे असतील त्याला कोणी नरकट टाकावं देवाला पण कळायचं नाही त्याला पण सुधारायचं नाही याला कोणी नरकट टाकावं विठाला विठाला मग एक सरपंच बेजार होऊ लागले मी सगळ्यांना मदत केली तर बेजार व्हा कुठेही एकटे बेजार होता तुम्ही सगळ्यांनी बघा इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्म दुसऱ्याच्या घरात ही परिस्थिती झाली लोकांची असं मारुतीने आलेले पाहिलं प्रभू का झोप पडते कोणतरी भजन करते जे ओरिजिनल काम करतं का सारंगधर बाबा ते बोलायला भेट नाही भय काय त्याच्या जीवा त्याची सेवा भय काय त्याच्या जीवा भेटत नाही ना जे पोरग रात्रंदिवस रानात काम करते का ते एकाच दिवशी परभणीला गेलं तर मायन बाप म्हणले मोकाऱ्या काय होतं तुला परभणीला ते म्हणला माय गपचिक बस डुकराव आणि रात्रंदिवस रानात आजच गेलतो मित्राचं लग्न होतं हो पाडवा तर झाला म्हणला उद्या पाहू आज तांब्या पालखा उद्या सोयी आणि कहाच रानात जात नाही बापानं शिव्या द्या माईनं शिव्या द्या ते शिव्या ऐकतच राहतात कहाणीतच राहतात त्याला माहिती आपण काहीच करीत नाही शिव्या खावाच लागते आरोग्याची खरी सेवा म्हणले प्रभू तुम्हाला रावणाची भीती तर वाटत नाही ना कुंभकर्णाची भीती तर वाटत नाही ना तुम्ही हरभरा लागले का काय म्हणता एका चपक्यात एक एक मारी पण म्हाताऱ्यानं लवकर मारावा असं लिहिलं नाही रे कोणतं म्हातार वाल्मिक त्यानं जसं लिहिलंय तसं मारावं लागतंय ना नाही याला तर चपक्यात हल्ला असता रावण एक नंबरचा गुंड होता 6 गुंड आहेत भारतात 6 गुंड त्याच्यातला 1 नंबरचा गुंड रावण होता योग जण म्हणला आपल्यासारखा चालू गावातच कोण नाही म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्याला जन्माला घातलं तो किती चालू असला वारे वा चालू हल्ला मग 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपारा हल्लंय तर टाटरण वायर चोरणाऱ्याला तर कहा बी हाणीन ना ते हरभरे उपटिणाऱ्याला ऊस मोडणाऱ्याला तर कहा हाणीन दुपारा हल्लंय त्याला मारुतीराय म्हणले मग झोप कोण मोडतय झोप पापी माणूस मोडीत नाही असं भजन चालू आहे ते भजन अंतःकरणाला घर करते मारुतीरायन वानराला विचारलं गंधमादन काल दुपारच्या युद्ध सत्रामध्ये वारलाय त्याचं प्रेत सापड नाही तेच असं रात्रीचा प्रसंग आहे मध्यरात्र आहे काय सांगू आता संतांचे उपकार शेवटचा पुरावा पुन्हा पुढे जायचं मग त्या पृथ्वी त्या युद्धभूमीला पासून फिरत असताना भगवंताचं नामस्मरण करीत करीत मारुतीराय फिरू लागले पैलवान जे कालगत गोळा उडाला आणि मारुतीरायाच्या पायावर पडला असा गोळा होता हाडामासाचा मारुतीराय खाली वाकले आणि ते हातात गोळा घेतला तर हाड त्वचा आणि मांस रक्तबंबाळ झालेला एक गोळा होता ते गंधमादनाचं शरीर होतं त्याच्यातून आवाज येत होता हे राम हे राम हृदयाशी धरला गोळा शिबिर जवळ होती रावटी दिलेली आतमध्ये प्रवेश केला सांगितलं देवा हे तुमची झोप मोडते हे कोण गोळा दाखिला लक्ष्मणजीला सारंगधर बाबा राग आला हनुमंता हे रक्ता मासाचा गोळा हाडाचा गोळा आहे त्वचेचा गोळा आहे हे काय झोप मोडते मेलं ना मारुतीरायने सांगितलं लहाने मालक दम धरा मेलं नाही शरीर चुरा झाले पण अजून जिवंत हे भजन करते हातातल्या गंधमादनाला विचारलं गंधमादन काय इच्छा आहे जाता जाता तुझ्या पायावर पडो पण एकदा या मालकाच्या पायावर पडायचं टंदिशी गोळा उडाला आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या पायावर गोळा पडला सारंगधर बाबा जगाच्या मालकाने गोळा असा हातात घेतला त्याच्या कणाकणातून राम नामाचा ध्वनी येत होता डोळ्यातल्या पाण्याने अभिषेक केला डोळ्यातल्या पाण्याने
तेवढ्या रात्री विभीषणाला बोलिल भाऊ विभीषणा विभीषण जी एक विनंती आहे तुम्हाला तुमचा भाऊ मारल्याच्या नंतर मी लंकेचा राजा तुम्हाला करणार सुतळीचा तोडा लंकेतून घेणार नाही 7 कोटी घर सोन्याचे बाकी तांब्या पितळाचे मातोड्याचे किती असतील सुतळीचा तोडा घेणार नाही पण एक भीक मागतो देल्यावर मागणं म्हणजे भिक्षा झाली लंका देऊन टाकली पाणी आणलं होतं सुग्रीवाच्या हातानं संकल्प सोडा लंकेशाम गिहगत प्राणाम तताम विभीषण भयो दानत्रयम कंचन भुवनाम करिष्यते संकल्प सोडा संकल्प पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं संकल्प सोडा एकदा देव केल्या पुन्हा घेत असतेस का तोंडातलं पडलेलं 3च लोकांनी खाऊ ते 2 कोण आहेत ते सांगत नाही पण एक सांगतो कुत्र पोटात गेलेलं पुन्हा तोंडा वाट बाहेर पडलं की 3च लोकांनी खावं त्याचं एक नाव आहे कुत्र भगवंतानं सांगितलं मी सूर्यवंशातला राजा आहे मी तुला सगळं देऊन टाकलंय रावण आता काही वेळात मरणार पण मी तुला एक भिक्षा मागतो माझा हा गंधमादन नावाचं वानर आहे याची 65 क्विंटल सोन्याची समाधी कर आणि याचं श्राद्ध करत जाय सारंगर बाबा 1 वर्ष विभीषणानं गंधमादनाचं श्राद्ध केलं नाही त्या वर्षी लंकेत आवर्षण पडलं आवर्षण मग आवर्षण का पडलं म्हणून सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ कारण आपल्या देशाची परंपरा इतकी गोड आहे आपल्या देशात राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित आहे कृता युगात प्रभू रामचंद्र राजे होते महर्षी वशिष्ठ महाराज होते द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मा राजे होते सांदीपनी महाराज होते कलियुगामध्ये तुकोबराय महाराज होते छत्रपती रयतेचे राजे होते ही धर्मसत्ता आणि राजसत्ता आपल्याकडे कालांतराने कायमस्वरूपी चालत आहे म्हणून राजसत्तेतल्या व्यक्तीनं धर्मसत्तेतल्या व्यक्तीला पत्र पाठवलं आमच्याकडे आवर्षण का पडतंय तर त्या आवर्षणाचा काल काढला तत्रम साधवे पुरुषा पुनितो साधू भवा तज्जायते अनुष्ठानम क्रिया निषदम तथैवचा 9 श्लोकाचं पत्र पाठवलं कुण्यात तरी एका साधूची ठरलेली निश्चित सेवा घडत नाही विडंबना होते याच्याकरता तुम्हाला त्यांचं करावं लागेल आणि मग ते सत्र केलं तिथून पुढे आवर्षण बंद पडलं इतकी गंधमादनाची ताकद साधूत लय मोठी ताकद महाराज लय मोठी ताकद 10 मिनिटं घेऊ का घेऊन आम्हाला पुन्हा बालू काकांच्या तिथं वाचतोय तिथं ब्राह्मण पूजेला बसले इकडे आलो रासण्या करायला जाणार मी पुन्हा आता त्याला बी म्हणलं या कीर्तनाला आमच्या बबलू भायाचं आमंत्रण होतं साधू ताकद किती 1949 ते 51 या साली करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून पद भूषवलं स्वामी रामांनी साधू ताकद किती मोठी बघा ज्या साधूची श्राद्धस्थिती नाकारल्यामुळे चिरंजीव राजाच्या नगरीत आवर्षण पडतंय साधूची पावर किती अधिकार किती मोठा स्वामी राम हिमालयाच्या पायथ्याला गेले दिव्य तेजस्वी गंगा वाहत होती त्या गंगेच्या कडेला शिळेच्या कडेला एक मोठी गुंफा होती त्या गुंफेत एक महात्मा राहत होते त्या महात्म्याचं नाव होतं क्रोधी बाबा वागण्यावर नाव पडत असतं ते दगड मारित होते म्हणून क्रोधी बाबा ते काही दगड कोणाला लागू देत नव्हते आपल्याकडे रामगुरू बाबा होते मंठा परिसरात ते माणसाला जवळ येऊ देत नव्हते दगड मारायचे पण एकाही माणसाला त्याचा दगड लागलाच नाही चांगल्याचा दगड भरक्याला लागतच नसतो आणि चांगली माणसं भरक्याला जवळ येऊ देत नाही भरक्याला चांगल्या जवळ जायचा ना हे आपल्या भरक्याच्या भीती ती जंगलात जाऊन बसले आणि भरक्याच्या उत्तितच ते कोणी आले की त्याच्या साधनेत अडचण व्हायची म्हणून ते दगड मारायचे म्हणून त्याचं नाव पडलं क्रोधी बाबा त्याला भेटायला स्वामी राम गेले 1949 ते 51 करवीर पीठाचे शंकराचार्य पत्रिकेवरची नाही हल्ली पत्रिकेवर पदव्या बऱ्याच लोकांना असतात पत्रिकेवरली पदवी पाहिल्या कुत्र सुद्धा त्या पदवीवर लघवी करीत नाही लघु शंकाम स्वानुभव यज्जायते आमात्यम क्रियानुभूषितो जाया स्वानांक्रिय अस्तितो गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी गौरव जर घ्यायचा असेल तर त्या कसोटीत उतरला पाहिजे तर त्या गौरव घेण्याच्या लायकीचा अन्यथा नाही पण हे स्वामीराम अधिकारी होते
तिथला एक पंडित घेतला आणि क्रोधी बाबाकडे गेले. साधूचा अधिकार किती वेगात सांगतो 5 मिनिटात, किती मोठा अधिकार. तिथे गेल्याच्या नंतर हा 14 किलोमीटरवर खाली पंडित त्या साधूला शिव्या देत होता. आणि वरी गेल्याच्या नंतर त्या साधूनी स्वामी रामांना बसायला टाकलं, स्वतःला बसले आणि त्या पंडिताला म्हणलं, का रे पंडित्या, तुम्हाला म्हणत होता हा क्रोधी महाराज आहे, हा मूर्ख महाराज आहे, हा नालायक महाराज आहे. ह्या पंडिताचं धोतरच ओलं झालं. कशाने ओलं झालं असेल? अर्ध घामानं अर्ध. 14 किलोमीटरवर चेष्टा केलेली वरी महाराजाला कळती, त्या अर्थात महाराज काय गोट्या खेळणार असेल. तर हलू लागले पंडित. हे पंडित जाने दे, बैठ. पाणीला मातीचं गाडगं दिलं आणि वाहत्या पवित्र गंगेतून पाणी आणायला लावलं. स्वामी रामांनी पाणी पिलं, क्रोधी बाबांनी पाणी पिलं. पंडित पाणी नाही होणार, मेरा पहिलाच निकाल राहू. इतकं घामानं पहिलंच पाणी चाललं की सीमा नाही त्याच्यातून, इतकं पाणी निघालं. वा. थोडा वेळ बसले स्वामी राम आणि क्रोधी बाबा ती गुंफा पाहत होते. गुंफा पाहणं झाल्याच्या नंतर क्रोधी बाबाने स्वामी रामांना सांगितलं, स्वामी राम कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए. जी हिंदी बोलत होते. जी बोल जाइए प्रसाद ग्रहण करके बैठो. हे पंडितानं गपचिक बसवा. हे बुटकं भर पाणी घेणार समुद्राला आंघोळ कर घालायला जाते. हो, आपलं तोंड धुवाचं राहिलं आणि दुसऱ्याची आंघोळ घालायला जाते. नादच असतो काय काय रिकामीचा भांग नीट. गपचिप बसावून त्या पंडितानं 14 किलोमीटर खाली केलेली चेष्टा वर कळती, आता कशालीच का. तरी स्वामी रामांची मांडी दाबली. इथं चूल नाही, दाळ नाही, तांदूळ नाही, पीठ नाही, काय का प्रसाद. गप बसरे म्हणले, दमधर शिजू नेऊ दिन मग खाया, जीभ जळण तुई, थांब जर सक थांब. त्या स्वामींच्या लक्षात आलं क्रोधी बाबांच्या, ए पंडित बसताना काहीच नाही जवळ. मांडी खाली हात घातल्याबरोबर सुरा निघाला, खपक्या सुरा. हे पंडित तू जिथून पाणी आणलंस ना. आता मला हिंदी येत नाही, आपली इथंच ब्रेक. जिला पिठल्यातले गोळे फुटत तिला बासुंदी कशी जमन आहे का नाही. जिला गौऱ्या नीट लावता येत नाही तिला धरडे कसे तव्याचा खराब आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला मराठी येते, हिंदी काही येत नाही. माई हिंदी इधर से गाडी आई, उधर से गाडी आई, गाडी चली गई, मैं खाली राहिला. एक पाहुणा भेटला म्हणला, महाराज उसका रस पेने. म्हणलं उसका रस, उसका म्हणजे कोणाचा काढी तू म्हणलं. उसका रस म्हणलं कोण हा उसका. त्याच्या उसक्यातच अर्धा घंटा गेला. त्यानं म्हणावं ना उसाचा रस प्यावा, मराठीत बोलावं ना, हिंदीत बोलायला गेलो उसका रस. म्हणलं उसाचा नसतो रे, गण्य का म्हणणं. हो म्हणला, मी त्याचाच म्हणायलो, पण तुम्हाला कुठं उजडायलं. मी म्हणलं दगड आमच्या बोकांडीव टाकायला आणि पुन्हा म्हणायला आम्हाला उजडायलो का. येत नाही ते कशाला बोला. भाषा ज्ञानोबाला 56 येत होते. 56 भाषेचा केला शे गौरव, पण मानलं कोण्या भाषेला. माझा मराठाची गोदके अमृतात ही पैदा जनके, ऐशा अक्षरे रसिके मिळली. काय ताकद आहे भाषा, फार मोठी. मराठी भाषा आहे सगळ्या भाषांची राणी आहे. प्रभेद 65 होते त्या शब्दाचे, पण अनुभेदाचा टिपका बी सहन करीत नाही. तिचं नाव मराठी भाषा. कालिदासाच्या छंदात एक पर्व आलं. अमुकाची स्त्री अमुकाच्या माळीवरी, सुंदर रचना. अमुकाची स्त्री अमुकाच्या माळीवरी, माशावर पिनादळा. अमुकाची स्त्री अमुकाच्या माळीवरी, भाषा प्रमोद करी ती महाराणी देवा वागर मराठी सरी प्रभेद. छंद सारस्वताचे निलवे सगळ्या मराठी. 56 येत होत्या, पण किंमत हिला दिली आहे. हे पंडित, हे सुरा घेऊन जाय. तो जिथून पाणी आणलं तिथे एक प्रेत वाहत आले.
संताचे उपकार अप्रतिम उपकार संतांचे आहेत। कानोपात्रासारख्या तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी आज भगवंताच्या उजव्या हाताला तिचा अंत्यविधी होतो। जगातला प्रत्येक व्यक्ती जर तिचं दर्शन कोणी घेत असेल तर तिच्यावर कृपा झाली ज्ञानोबरायाची। धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, ज्ञानोबरायाची कृपा झाली तिच्यावर, म्हणून तिला पंढरपूर पाहायला भेटलं। इतकी ताकद आहे। संतांची कृपा झाली की पाचच काम नाही होता, त्यांची कृपा पशु बोले वेळ, अप्रतिम कृपा संतांची आहे। वेळ फार झालेला आहे, प्रसादाचा दिवस आहे आजचा। हा पवित्र भारतीय संस्कृतीतील गुढीपाडवा हा वर्ष संवत्सर प्रतिपदा आज नारदाच्या एका पुत्रापासून सुरुवात होत असते। नारदाच्या अंतःकरणात काम उत्पन्न झाला म्हणून नारदाची नारदी झाली। ब्रह्मांडाचा मालक प्रतार झाला, 60 मुलं झाले आणि एक मुलगी झाली, तिचं नाव होतं कल्पषष्ठी। आणि हे जे आज नारदाचे जे मुलं 60 मुलं प्रत्येक वर्षाला संवत्सर बदलत असतं। आज 9/6 आहे आपल्या संस्कृतीनुसार। या पवित्र मुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि आजचा दिवस शनिवार मारुतीरायाचा अधिष्ठान, जाज्वल्य यशवाडी अधिष्ठान। आणि अशा पवित्र अधिष्ठानावर आमचे बबलू भैया कुलदीप अरुणराव पाटील गिरगावकर यांना आजचा प्रसादाचा मान पंगतीचा मान सन्मान मिळाला। त्यांना इथं अन्नदान करण्याचा योग आला, त्यांचं महत् भाग्य नशीब। तसं स्वामीजी बबलू पहिल्यापासून मारुतीचा उपासक। ती गावाकडे तो लहान होता त्यावेळेला स्नान झालं की तो मारुतीच्या दर्शनात जायचा। काही काही बाकीचं काहीच कायचं त्याचं मी बी नाहीच की तुम्ही ना काही, पण मारुतीचा उपासक बघू 1-2 वर्षाला त्याला माळ घाली गेला पळून असू द्या, गेला बिन राहिला तरी काय फायदा इथं। आता काय ताणच नाही घेतलं, कीर्तन करून त्यांनी बसत आता पुन्हा की आज भेटावं म्हणून मोह सांगतो। आजचाच दिवस पाहिजे म्हणलं, ताण घेऊ नको बबलू, चांगलंय मस्त छान सतत कीर्तनाला याला येतंय माझ्यासोबत मस्त। कधी मधी ड्रायव्हरला घरी ठेवतंय, तेच गाडी चलितंय। आवड आहे खूप माझ्याविषयी, अत्यंत आवड आहे। कधी कधी बरेच लोक दात पडड्यावर माळी घालते, त्याचे 1-2 पडड्यावर घाली हो ना, काय घालून ऐकन हो। आणि मला नाद बी नाही बदाव नांगर घालून पाल मोडायचा। खोरं मोडं बैल दुख होते तर नांगरानं कामावर साखळी तुटली आहे का नाही। पण मारुतीरायाचा मात्र उपासक, त्याच्या मोबाईलवर फोटो पण आमच्या गावातल्या मारुतीचाच आहे। आवड आहे त्याला विषयी। आजची पंगत घेतली, आनंदाचा योग आहे। असो का, वा 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 वा। आता तुमची दीक्षा घेतली म्हणल्यावर त्याची वाटत लागतो, सांगतो त्याला म्हणतो ढवळ्याच्या नादी लागला नाही तू भगव्याच्या लागला, जरा हिशोबात राह हो। ढवळे हिशोबात असते, भगव्याच्या नको नादी लागू हो। भीष्माच्या विरोधात कृष्ण गेले तर वाचलं, कृष्णाचे 56 कोटी यादव दारू पिऊन मेले हो। संन्यासाच्या ब्रह्मचार्याच्या नादी नाही लागायला पाहिजे, त्याला सांगावं लागेल। पण आता दीक्षा घेतली हो। पुढच्या शनिवार 30 तारखेला मी येणार, शनी अमावस्या आहे ना, मला वाटतं कोणी ती यजमान त्यावेळेची वर्षात आहे, मला वाटतं विषय पाटलांच्या कन्या हो। येणाऱ्या 30 तारखेला शनी अमावस्या मी तुमच्या आग्रह असतो आलो। त्या दिवशी नाशिकला भागवत चालू आहे तिकडं जगताप काकांकडं इंचूर फाट्यावर, त्या दिवशी पण येणाऱ्या असाच 11 कीर्तन होईल। असो म्हणून आमचे पुन्हा बबलूला द्यावे तितके धन्यवाद। एक तरुण आहे, थोडासा राजकीय वलय बी त्याला आहे, आवड आहे आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये इतक्या कमी वयात अन्नदान करावा असा त्याचा भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला, हा महत्वाचा भाग आहे। त्यालाही धन्यवाद। आदरणीय आमच्या भक्तिपरायण सरंगजी महाराज रोडगे रवळगावकर ते सुद्धा मनाचा मोठेपणा करीत आले, महाराजांना सुद्धा साष्टांग प्रणिपात। आमचे ज्ञानेश्वरीचे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी म्हणत असतो मी तनपुरे बाबा, ते सुद्धा आले, त्यांना सुद्धा प्रणाम। आणि या अधिकारावर तपोतेजोनिधी आदरणीय शिवेंद्रजी स्वामी महाराज या ठिकाणी सुद्धा मोठ्या आनंदाने उल्हासाने हे कार्य हाती घेतलेलं आहे। भगवंताने स्वामीजी तुम्हाला या कामाकरता पाठवले आणि आनंदाचा योग 12-13 गायी सुद्धा इथं गौशाळा। मला तर असं वाटत संन्याशापैकी ह्या परिसरात पहिला एक संन्याशी दिसला असेल की त्या संन्याशाकडे 10-15 गायी येतात आहेत का? पण मी पाहिलं इथं हो गिरगाई आल्यात नाही। वा खूप छान खूप छान, द्यावे तितके धन्यवाद। आज 10-15 गायी आल्या, गिर गायी दिल्या, त्या देणाऱ्यालाही धन्यवाद। खूप छान पाळीत जावा। आमचे लोक कीर्तनात सांगतात यायला गायी पाळायचा, यायचा पिना असाच पाळडाय वाळल्यावर थोडा माग पळू पळून
हो ना, कीर्तन करा ना. आता मी 10 गायी सांभाळायला काय होते, 5-25 कीर्तन जर गेले तर लोकायला सांगतो शेतकऱ्याने पाळावा आहे का नाही. आणि ह्यो तसाच पडा पासा लोकायला सांगतो माय बापाला सांभाळा, याची माय कदर गेली आणि लोकांना म्हणतो माय बाप याची बसायची जागा रूम घेऊन आणायला पाहिजे. हो 2-3 महिने याला बसता एवढे उभ्यानच खात आहे. हो ज्यानं आधी सेवा करावं का त्यानं लोकांना सांगा. आता तुम्ही गायी पाळा म्हणायच्या अधिकाराची तुम्ही आहे. मी काही जास्त सांगत नाही, मी पाळणार आहे तिथून पुढे सांगतो. हो मी पाळणार आहे. त्यांच्या महादी भरलाय अंगण नाही महाराष्ट्रात. मला काय द्यायचं तेल देईल आणि भोते आला खायला पाळी तुम्ही करतो जरा सांभाळ. काय ते कुठं मी सोन्याची समाधी करणार आहे. त्याची हावली करायचं ना आपलं बारीक बारीक ह्याचं दुरण धरून आपलं बसायचं बाजूला जाऊन मी बी करणार आहे. बघतो गौशाळा केली त्याबद्दलही धन्यवाद. आमचे मारुतरावजी पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत परभणीकर मारुतरावजी, त्यांनाही धन्यवाद. ऋषी भाऊ असते ते येते दर्शनी. राजेंद्र काका त्यांनाही धन्यवाद. आमचे बागल नाना त्यांनाही धन्यवाद. आमचे बालासाहेबजी आकार दुधाची यश मिल्क मोठी फॅक्टरी त्यांच्याकडे फॅक्टरी उद्योग क्षेत्रात मोठे आहे. परमार्थिक क्षेत्रात फार मोठं पंक्ती वाकणीला वगैरे पंक्ती वगैरे असतात. मोठमोठा अन्नदानात त्यांचंही मोठं वैभव आहे. बालासाहेबजी आकार ते सुद्धा आलेले. त्यांचे आसाराम आप्पा असतील, शिवाजी भाऊ रोहिणीचे नाना असतील, टट्टे अण्णा असतील, आमचे मनचक्राव असतील, बरेच सगळे आमचे पितळेचे असतील. सगळे आता सगळ्याचे नाव घेतले अशी ग्रे धरा. मर्दंग क्षेत्रामध्ये आमचे काजळे भाऊ त्यांनाही धन्यवाद प्रणाम. आमचे रेंगे महाराज, सुदाम महाराज, आमचे नामदेव महाराज आणि संस्थेचे भाऊ विद्यार्थी सर्व विद्यार्थी गणगिणेकरी महाराज आणि हे सरपंच याने उठाव घेतला रोड साबळे गावचे घेतले मला. ते एकटाच माणूस बेजार झालाय रोड साठी. सगळ्यांना आंदोलन करा. बर असं हो पण ते पटकन निघावं याच्यासाठी रड्याशिवाय माय वाढीत नाही तर ते गुत्तेदार का वाढीन ते दादा खाऊन फुगलेला आहे झोपला असून गादीवर आहे का नाही बाबाजी. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी जर दिवा लावला तर वळी पेटत असते. एकट्याच्यानं पेटणं इजणं कोरं सरपंच बेजार. आणि ते काय माहितीये का, बारक्या लाकडाचा जाळ होतो पण नुकती होती नाही. बारक्या लाकडाचा जाळ लय होतो चुलांना पण नुकती होत नाही. आणि नुकती तळण्यासाठी खपक्या लाकडं पाहिजे. मी सरपंचाला म्हणलं ढवळ्या कपड्यावाले खपक्या लाकडं जवळ धरा पटकन गुत्तेदार तासात येईल. खपक्या लाकडामुळे हुक टाकलाय म्हणूनच गुत्तेदार आरामात आहे. हो याला बी टाळ्या वाजवल्या यावा लग्न जर पटकन निघत नसेल पोराच्या इथून तिकून पोरीच्या इथून तर समजायचं वरमाईच्या हातात. दुसऱ्याची बाई गेल्या म्हणजे सखुबाई कौरव बसली पोराची माईच गेल्या वरमाई गेली. तशा वरमायाचीच कल्यात आपल्या ध्यानात ठेवा. या सगळ्या वरमाया एका जागेवर करा मग रोड होते. बघा रोड जर झाला तर एक शास्त्र आहे त्याच्यासाठी. पांथस्तो जायते एक क्रिया बहुजीवम प्रतिभासाया तताम कर्मनो जायते पांथस्तो मखेषु शुद्धो भवा. ज्या रस्त्याने हजारो जीव गेल्याच्या नंतर सुखरूप ठिकाणी जर पोहोचले तर हजारो यत्न केल्याचं पुण्य त्या पुढे प्राप्त होत असते. या रस्त्याने किती लोक जातील, गोर गरीब श्रीमंत सगळे जातील. हे सुद्धा यज्ञाचंच काम असतं. आणि मला वाटते राजकारणी माणसानं भजनात बसण्यापेक्षा समाजाचं काम केलं पाहिजे. समाजाचं काम करणं हा सर्वात मोठा राजा आहे. पांडे नावाचा राजा भजनात बसला प्रजा मरू लागला म्हणून ते हत्ती झालं. म्हणून तो गजेंद्र व्याख्यान अगस्तीनं सांगितलं तो भजन करायचं काम नाही, तो समाजाचं काम करणं तो काम आहे. आणि तू समाजाचं काम न करता भजन करतोस म्हणून त्याला हत्तीचा जन्म प्राप्त झाला. येते अगस्तिरुवाचे भयस्थितो हो ये न पोळसते भय जनाम कुंजरास्तते वच. राजानं प्रजेचं काम करायचं. बारका राजा असेल त्यानं प्रजेला घरकुलं द्या, पाण्याची टाकी द्या, लाईटचे पोल तुटले असतील ते द्या, असे नाल्या बांधा, गावातले रस्ते बांधा. हे काम राजकारण्यानं करणं हजारो यज्ञ केल्याचं पुण्य, हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य, हजारो सप्ते केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. हे न करता जर आमच्या संग फिरत असेल तर समजायचं त्याचं 10 पिढ्यांचं पापत्व आलं आहे का नाही. त्याचं काम आहे ना प्रजेची सेवा करणं. शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवणं, आमचे धोत्र सांभाळणं नाही, विद्यार्थी घडवणं, कोट्यावधी सप्ते केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. डॉक्टरनं रात्रबेरात्री 2:30 वाजता झोप मोडून जर एखादा पैलवानची पेशंट तपासला, पोट दुखत असेल आणि त्याचं पोट दुखणं जर त्याच्या औषध गोळ्यामुळे थांबलं असेल तर बाबा 100-200 कीर्तन ऐकल्याचं पुण्य डॉक्टरला प्राप्त होते. ज्याचं त्याचं काम करा. लहान लेकराची माया असेल तिने लेकराला झोका द्यावा, ती कीर्तनात बसली ते रडून रडून गेलं.
तो 200 गिरगावकर उकळून पिले तरी पुण्य नाही. नवऱ्याला शुगर आहे, अर्ध्या घंट्यात लघवी येते. आणि कस्तुराबाई भागवतात बस. हो मी म्हणलं कस्तुराजीची भागवतात आली. हो सकाळचा त्याचं काय बघा ना बापा, त्याचं काय. लघवीला गेला आणि दोन्ही तंगडे मोडले. कस्तुरीने किती कीर्तन ऐकले तुला पुण्य होते. मालकाला धरून नेणं इथं सगळ्यात मोठं पुण्य आहे ना, सगळ्यात मोठी सेवा करतात. म्हणून इथं बसलेले जेवढे राजकारणी असतील त्याला एकच विनंती करीन, आमच्या महाराज लोकांसाठी गाडी नाही थांबली ते नका थांबू. आम्हाला संध्याकाळी ठिकाणं नाही ते गावरान तुकाव घालतात, पण तुम्ही जनतेसाठी गाड्या थांबवा. या लोकांचे प्रश्न कारणी लावा. तुम्हाला पंढरपुरातला मालक मरेपर्यंत पुढची देईल. विठोबार प्रेत प्रेत या लोकांची ताकद किती आहे. उगे लोक नाही तितके जमते. प्रत्येक शनिवारी सकाळी 4 वाजल्यापासून माणसाची रांग आहे. उगे नाही ज्यांना 1000 एकर जमीन कमीली पट्ट त्याचे पित्र घालीन आणि घालायचेच लाज काजत आम्हाला विचारते आमचे दादा कवा मेलते. तू ह्या दादाची 5 एकर जमीन मारुतीला देऊन टाक, मरूस तर मीच घालतो त्या दादाला जीव. 1000 एकर जमीन कमीली तरी पट्ट पित्र घालीन. आज किती लोक येऊन जात असतील. ताकद काय सांगतो उदाहरण तुम्हाला पुढे. दोन्ही 5-5 मिनिटात पुढाऱ्याचे महाराजांचे मिनिटं मोठाले असतात. मला शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही, पण इथं 10-5 मिनिटं सेवा करावं. आजचं कीर्तन खरंच इन्कम टॅक्स रिटर्न आहे. विठला 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 त्या प्रेताच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. मड्याचं मांस सारंगधर बाबा ते पंडित संध्या करणार, शास्त्र वाचणार, ते तर लटलटच कापून आण. मला मड कापायचं. पण स्वामी रामांनी सांगितलं बेटा तू नाही म्हणला की नसलेला सुरात अडताय तू त्या अर्थी दुसरा तुला हानी. तू जा. गेलं ते पंडित उजव्यात मांडीचं मड काप मांस कापलं. डावा अंग कोणाचं असते? पुरुषाचं डावा अंग कोणाचं असते? किती महाराज फुकल्या सुधरताना पहिली गोळी बाळू महाराजाला घाला. सव्यापम भार्यापसव्यम पुरुषः अर्धनारीम नटेश्वरः. शास्त्र आहे त्याच्यासाठी. डावा अंग स्त्रीचा काय साधू हुशार. उजव्याच मांडीचं मांस कापून आण. अरुंधती गेले, मालकान बसायला टाकलं. सारंगधर बाबा बसा म्हणले, नाही बसल्या. बसा म्हणले, नाही बसल्या. आणि 3दा बसा म्हणल्यावर नाही बसल्या तर पतीचं काम नाही केल्याचं पाप लागतंय. आणि बसा म्हणल्यावर जर त्या अंथरुणावर बसले तर अंथरून मालकान टाकलंय, सेवा घेतल्याचं पाप लागतंय. बसल्या खाली आणि डावा हात चटेवर ठेवला. मालकाचा अपमान बी नको आणि सेवा घेतल्याचं पाप नको. ही संस्कृती आपल्या भारताची. इतकी पवित्र स्त्री या देशाची. विठला विठला राबले मास खन 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 चवाळ्याचं का थोडं भरू. त्या प्रेत नेमकंच मेलेलं सकाळी त्या मड्याच्या मांडीचं मांस कापून आणलं. कापता कापता बोटाचे कांडीच कापले. फेव वाटलं ना त्याला. काय माहिती मडो काय कशात, त्यानं जीवनात काय पाहिलं नाही. आणि एकट्यालाच मडो कापायचं नदीत, बोटच कापलं. मासाचं गठुडं आणून टेकलं. हे पंडित बोले मास धुतलं मास. हा बना दो बोले स्वयंपाक बनवतो. ते म्हणला सरपण नाही इस्तू नाही. हे दो पत्थर. दगडाव दगड हाणले की अग्नी प्रजी. वैशान रोस्ततीवचा साधवे यद भवा जायते. ज्ञानोबरायच्या पाठीतून जेठर अग्नी बाहेर. काय ताकद आहे साधूची. दगडाव दगड हाणल्याबरोबर अग्नी प्रज्वलित झाला. गाडगं टेकलं, अर्ध पाणी टाकलं, मास त्याच्यात टाकलं, वरून दगड झाकून ठेवला, जाळ लावला, शिजलं मास. हे पंडित हे धरू के पत्र पान आणले झाडाचे. स्वामीजी 2 पत्र लावल्या त्यात. क्रोधी बाबांनी एक स्वतःला आणि एक स्वामीराम. शंकराचार्य स्वामीराम 1949 ते 51 सालचे शंकराचार्य. पदाचा राजीनामा दिला. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे खऱ्या अवस्थेतले साधू असतात. कल्पना करा या महात्म्याला काय नसतं दिलं, पण भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे बसण्याचं अधिष्ठान मागितलं. पुढे नको म्हणले मला बाहेर नको. काही दिलं असतं या व्यक्तीला, काही दिलं असतं नको म्हणले. ही कशातच पडत नसते. हे साधू असतात. 2 पात्र लावले. पंडित आपको हो ना. तर पंडित स्वामी रामांना म्हणलं स्वामीजी मांस कसं खाऊ बापा. आणि पुन्हा माणसाचं मांस आहे ना कसं खाऊ मी. स्वामी राम म्हणले ज्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर हजारो सूर्याला लाजविल इतकं त्याच्याकडे ज्ञानाचं तेज आहे, त्यानं मांस शिजवायला लावलंय. मी शंकराचार्य कागदावरचा नाही.
मला वाढ आहे तू कोण्या झाडाचा पाला आहे? ठीक आहे म्हणले, बस तू लाव मला एक पात्र. त्या पंडिताला एक पात्र लावलं, स्वामी रामांना लावलं आणि क्रोधी बाबानं स्वतःला लावलं. मास शिजलं होतं. गेले वरचं गाडगं दागड काढा आणि ते तापलेलं गाडगं हातात धरल्याबरोबर पंडित म्हणला, बाप्पा पोळत नसून कर. स्वामी राम म्हणले, गुपचूप बस, काय नसतं पोळत त्याला. स्वामी रामांच्या पात्रात ते गाडगं रिचिल्याबरोबर गावरान तुपातल्या दुधाची खीर पडत होती. खीर खीर खीर, दूध गावरान तूप, खीर पडली त्याच्यातून. क्रोधी बाबाच्या पात्रावर टाकली, खीर पडली. पंडिताच्या पात्रावर खीर टाकली, यथेच्छ खीर खाल्ली. गाडगं बाजूला ठेवून हात धुतले. स्वामी रामांनी सांगितलं, पंडित आप देखो भला वो पात्र में क्या है. तो पंडितानं डोकून पाहिलं तर मासाचे तुकडे होते. आणि क्रोधी बाबानं पात्रावर रिचिले तर गावरान तुपातली दुधाची खीर होती. ही ज्याला करता येते ते हे साधू. काय ताकद असेल या लोकांचं, किती मोठी अधिकार शक्ती असेल. आणि तशा साधूची विटंबना झाली की आवर्षण पडत असतं. कोरोना येण्याचं काम सांगू का तुम्हाला? राजसत्तेत आणि धर्मसत्तेत पापू हाड की देशावर संकट येत असतं. राजसत्ता आणि धर्मसत्ता दूषित झाली की देशावर संकट येत असतं. देशावर इंद्राची सत्ता दूषित झाल्यामुळे अमृत खराब झालं. इंद्राची सत्ता दूषित झाल्यामुळे अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी जम्बूद्वीपात चोखोबाराकडे यावं लागलं. तेव्हा एका संतानं ते अमृत शुद्ध केलं. इतकी मोठी ताकद आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित आहे. 65 क्विंटल सोन्याची समाधी केली असा वैकुंठवासी माधव महाराज मगर पुरावा सांगायचे. मी तर त्यावेळेला काही सरपंच नव्हतो लंकेतला, त्याच्यामुळे मला काही एवढं माहित नाही. पण वैकुंठवासी माधव, मी 6 लोकांचं ऐकून सांगतो, बाकीचं सगळं वाचून सांगतो. मी 6 लोकांचं ऐकून सांगतो, बाकीचं सगळं वाचून सांगतो. कोणी किती जरी खरं बोलत असेल पण एखाद्या वेळेस त्याचं खरंच असेल का. मला जर कीर्तनात विचारलं हे कशात येतं खोळ दाखवतो तर पिवळं कुठची पिवळी होईल. त्याच्यामुळे मग कोणी काही सांगितलं एकतर वाचून सांगायचं. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, प्राणाची कीर्तन काराचा, देवा कविवर संताचा, जनबोधाचा स्वयं प्रभेचा, कव्यांतरीचा तमहता. जय हो जय श्री भागवत, जय हो जय श्री भागवत. वाचून सांगितलं की माणसाला ताण होत नाही. चला, गंधमादनाच्या समाधीपाशी योगी जपी तपी अनुरागी सगळे गेले. बकदाल ब्यान भयो लोमशाम ऋतुजन्य वृषण्यम सुजायाना यक्ष भयम व्याप्तिया. या 28 साधू तिथे गेले आणि गंधमादनाच्या समाधीला आळवलं. विचारलं, बाबा एवढा मोठा वानर तू, अरे जपी तपी अनुराग्यांच्या समाधीच्या सोन्याच्या समाधी नाही, वानराची समाधी सोन्याची, एवढ्या मोठ्या टोकाला पोचलास, कारण काय? त्या समाधीतून ध्वनी निघला आणि मारुतीरायचं नाव निघलं. बा तुझी येणी संगती उद्धरेल्या त्या गंधमादाने 18 आणि 18 साधूंना सांगितलं, मी एवढा मोठा झालो फक्त या साधूची कृपा. काय सांगू आता, संतांचे उपकार अप्रतिम उपकार संतांचे आहेत. कानोपात्रासारख्या तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी आज भगवंताच्या उजव्या हाताला तिचा अंत्यविधी होतो.
जगातलं प्रत्येक व्यक्ती जर तिचं दर्शन कोणी घेत असेल तर तिच्यावर कृपा झाली ज्ञानोबरायची। धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, ज्ञानोबरायची कृपा झाली तिच्यावर, म्हणून तिला पंढरपूर पाहायला भेटलं। इतकी ताकद आहे। संतांची कृपा झाली की पाचच काम नाही होता, त्यांची कृपा पशुबोले वेळ, अप्रतिम कृपा संतांची आहे। वेळ फार झालेला आहे, प्रसादाचा दिवस आहे आजचा। हा पवित्र भारतीय संस्कृतीतील गुढीपाडवा हा वर्ष संवत्सर प्रतिपदा आज नारदाच्या एका पुत्रापासून सुरुवात होत असते। नारदाच्या अंतःकरणात काम उत्पन्न झाला म्हणून नारदाची नारदी झाली। ब्रह्मांडाचा मालक प्रतार झाला, 60 मुलं झाले आणि एक मुलगी झाली, तिचं नाव होतं कल्पषष्ठी। आणि हे जे आज नारदाचे जे मुलं आहेत ते 60 मुलं, प्रत्येक वर्षाला संवत्सर बदलत असतं। आज नवस आला आहे आपल्या संस्कृतीनुसार। या पवित्र मुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि आजचा दिवस शनिवार मारुतीरायाचा अधिष्ठान, जाज्वल्य यशवारी अधिष्ठान। आणि अशा पवित्र अधिष्ठानावर आमचे बबलू भैया कुलदीप पारोनराव पाटील गिरगावकर यांना आजचा प्रसादाचा मान पंगतीचा मान सन्मान मिळाला। त्यांना इथं अन्नदान करण्याचा योग आला, त्यांचं महत् भाग्य नशीब। तसं स्वामीजी बबलू पहिल्यापासून मारुतीचा उपासक। ती गावाकडे तो लहान होता त्यावेळेला स्नान झालं की तो मारुतीच्या दर्शनाला जायचा। काही बाकीचं काहीच त्याचं मी बी नाहीच की तुम्ही ना काही, पण मारुतीचा उपासक आहे। बघू 1-2 वर्षाला त्याला माळ घाली गेला पळून, असू द्या गेला बिन राहिला तरी काय फायदा आहे, काय ताणच नाही। घेतलं कीर्तन करून त्यांना बसता आता पुन्हा की आजच भेटावं म्हणून मोह सांगतो। आजचाच दिवस पाहिजे म्हणलं, ताण घेऊ नको बबलू, चांगले मस्त छान सतत कीर्तनाला याला येतंय माझ्यासोबत मस्त। कधी मधी ड्रायव्हरला घरी ठेवतंय, तेच गाडी चलितंय। आवड आहे त्याला खूप, माझ्याविषयी अत्यंत आवड आहे। कधी बरेच लोक दात पडड्यावर माळी घालते, त्याचे 1-2 पडड्यावर घालीन, हो ना काय घालीन ऐकन हो। आणि मला नाद बी नाही बदाव नांगर घालून पहाल मोडायचा। खोरं मोड्या बैल दुखते तर नांगरानं कामावर साखळी तुटली आहे का नाही। पण मारुती राहायचा मात्र उपासक, त्याच्या मोबाईलवर फोटो पण आमच्या गावातल्या मारुतीचाच आहे। आवड आहे त्याला विषयी। आजची पंगत घेतली, आनंदाचा योग आहे। असं का वा 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 वा। आता तुमची दीक्षा घेतली म्हणल्यावर त्याची वाटत लागतो सांगतो त्याला, म्हणतो ढवळ्याच्या नादी लागला नाही तू भगव्याच्या लागला, जरा हिशोबात राह। हो ढवळे हिशोबात असते, भगव्याच्या नको नादी लागू। हो भीष्माच्या विरोधात कृष्ण गेले तो वाचलं, कृष्णाचे 56 कोटी यादव दारू पिऊन मेले। संन्यासाच्या ब्रह्मचार्याच्या नादी नाही लागायला पाहिजे, त्याला सांगावं लागेल। पण आता दीक्षा पुढच्या शनिवार 30 तारखेला मी येणार, शनी अमावस्या। मला वाटतं कोणी ती यजमान वर्षात मला वाटतं भिशे पाटलांच्या कन्या येणाऱ्या 30 तारखेला शनी अमावस्या। मी तुमच्या आग्रह असतो आलो त्या दिवशी। नाशिकला भागवत चालू आहे तिकडं जगताप काकांकडे इंचूर फाट्यावर, त्या दिवशी पण येणारे असाच 11 ते कीर्तन होईल। असो म्हणून आमचे पुन्हा बबलूला द्यावे तितके धन्यवाद। एक तरुण आहे, थोडासा राजकीय वलय बी त्याला आहे, आवड आहे आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये इतक्या कमी वयात अन्नदान करावा असा त्याचा भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला, हा महत्वाचा भाग आहे। त्यालाही धन्यवाद। आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण सारंगहरजी महाराज रोडगे रवळगावकर ते सुद्धा मनाचा मोठेपणा करीत आहेत, महाराजांना सुद्धा साष्टांग करीत। आमचे ज्ञानेश्वरीचे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी म्हणत असतो मी तनपुरे बाबा, ते सुद्धा आले, त्यांना सुद्धा प्रणाम। आणि या अधिकारावर तपो तेजोनिधी आदरणीय शिवेंद्रजी स्वामी महाराज या ठिकाणी सुद्धा मोठ्या आनंदाने उल्हासाने हे कार्य हाती घेतलेलं आहे। भगवंताने स्वामीजी तुम्हाला या कामाकरता पाठवले आणि आनंदाचा योग 12-13 गायी सुद्धा इथं गौशाळा। मला तर असं वाटतं संन्याशापैकी ह्या परिसरात पहिला एक संन्याशी दिसला असेल की त्या संन्याशाकडे 10-15 गायी येतात का? पण मी पाहिलं इथं हो गिर गायी आल्यात नाही। वा खूप छान खूप छान, द्यावे तितके धन्यवाद। आज 10-15 गायी आल्या, गिर गायी दिल्या, त्या देणाऱ्यालाही धन्यवाद। खूप छान पाळीत जावा। आमचे लोक कीर्तनात सांगतील यायला गायी पाळायचा, यायचा पिना असाच पाळड्या वाळल्यावर थोडा माग पळू पळून। हो ना कीर्तन करा ना। आता मी 10 गायी सांभाळायला काय होते, 5-25 कीर्तन जर गेले तर लोकायला सांगतो शेतकऱ्याने पाळावं आहे का नाही। आणि ह्यो तसाच कोरडा पास लोकायला सांगतो माय बापाला सांभाळा, याची माय कदर कदर
आणि लोकांना म्हणतो माय बाप याची बसायची जागा रूम नेण हाणायला पाहिजे. हो 2-3 महिने याला बसता एवढे उभ्यानच खात आहे. हो ज्यानं आधी सेवा करावं का त्यानं लोकांना सांगा. आता तुम्ही गाई पाळा म्हणायच्या अधिकाराची तुम्ही आहे. मी काही जास्त सांगत नाही. मी पाळणार आहे तिथून पुढे सांगतो. मी पाळणार आहे त्यांच्या महाबी भरलाय आनंद आहे महाराष्ट्रातून. मला काय द्यायचं तेल देईल आणि भोते आला खायला पाळी तुम्ही करतो जर थांबा काय ते कुठं मै सोन्याची समाधी करणार त्याची हावली करायचं ना आपलं बारीक भर घ्यायचं दुरण धरून आपलं बसायचं बाजूला जाऊन मी बी करणार बघतो. गौशाळा केली त्याबद्दलही धन्यवाद. आमचे मारुतरावजी पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत परभणीकडे मारुतरावजी त्यांनाही धन्यवाद. तुळशी भाऊ असते ते येते दर्शनी. राजेंद्र काका त्यांनाही धन्यवाद. आमचे बागल नाना त्यांनाही धन्यवाद. आमचे बालासाहेबजी आकार दुधाची यश मिल मोठी फॅक्टरी आहे त्यांच्याकडे पण फॅक्टरी उद्योग क्षेत्रात मोठी आहे. परमार्थिक क्षेत्रात फार मोठं पंक्ती वाकडीला वगैरे पंक्ती वगैरे असतात. मोठमोठा अन्नदानात त्यांचंही मोठं वैभव आहे. बाळासाहेबजी आकात ते सुद्धा आलेले त्यांचे आसाराम आप्पा असतील शिवाजी भाऊ बहिणीचे नाना असतील टट्टे अण्णा असतील आमचे मनचक्राव असतील बरेच सगळे आमचे पितळे जे असतील सगळे आता सगळ्याचे नाव घेतले अशी ग्रे धरा. मर्दंग क्षेत्रामध्ये आमचे काजळे भाऊ त्यांनाही धन्यवाद प्रणाम. आमचे रेंगे महाराज सुदाम महाराज आमचे नामदेव महाराज आणि संस्थेचे भाऊ विद्यार्थी सर्व विद्यार्थी गणगिणेकरी महाराज आणि हे सरपंच याने उठाव घेतलाय रोड साबळे घेतले मला ते एकटाच माणूस बेजार झालाय रोड साठी. सगळ्यांना आंदोलन करा बर असं हो पण ते पटकन निघावं याच्यासाठी तांदळाशिवाय माय वाढीत नाही तर ते गुतेदार का वाढीन तो दादा खाऊन फुगलेला आहे झोपला असं गादीवर आहे का नाही बाबाजी. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी जर दिवा लावला तर वळी पेटत असते. एकट्याच्यानं पेटणं इजणं कोरक सरपंच बेजार. आणि ते काय माहितीये का बारक्या लाकडाचा जाळ होतो पण नुकती होती नाही. बारक्या लाकडाचा जाळही होतो चुलांना पण नुकती होत नाही. आणि नुकती तळण्यासाठी खपक्या लाकडं पाहिजे. मी सरपंचाला म्हणलं ढवळ्या कपड्यावाले खपक्या लाकडं जवळ धर पटकन गुतेदार तासात खपक्या लाकडामुळे हुक टाकलाय म्हणूनच गुतेदार आरामात हो. याला बी टाळ्या वाजवली यावा लग्न जर पटकन निघत नसेल पोराच्या इथून तिकून पोरीच्या इथून तर समजायचं वरमाईच्या हात्या. दुसऱ्याची बाई गेल्या म्हणजे तशा वरमायाच केल्यात आपल्या ध्यानात. या सगळ्या वरमाया एका जागेवर करा मग रोड होते. बघा रोड जर झाला तर एक शास्त्र आहे त्याच्यासाठी. पांथस्तो जायते ये क्रिया बहुजीवम प्रतिभासाया तताम कर्मनो जायते पांथस्तो मखेषु शुद्धो बाबा. ज्या रस्त्याने हजारो जीव गेल्याच्या नंतर सुखरूप ठिकाणी जर पोहोचले तर हजारो यज्ञ केल्याचं पुण्य त्या पुढाऱ्याला प्राप्त होत असते. त्या रस्त्याने किती लोक जातील गोर गरीब श्रीमंत सगळे जातील. हे सुद्धा यज्ञाचंच काम असतं. आणि मला वाटतं राजकारणी माणसानं भजनात बसण्यापेक्षा समाजाचं काम केलं पाहिजे. समाजाचं काम करणं हा सर्वात मोठा राजा आहे. पांडे नावाचा राजा भजनात बसला प्रजा मरू लागला म्हणून ते हाती झालं. म्हणून तर गजेंद्र व्याख्यान अगस्तीनं सांगितलं तो भजन करायचं काम नाही तो समाजाचं काम करणं तो काम आहे. आणि तू समाजाचं काम न करता भजन करतोस म्हणून त्याला हातीचा जन्म प्राप्त झाला. येते अगस्तिरुवाचे भयस्थितो हो ये न पोळसते भयजनाम कुंजरास्तते वचन. राजानं प्रजेचं काम करायचं. बारका राजा असेल त्यानं प्रजेला घरकुलं द्या पाण्याची टाकी द्या लाईटचे पोल तुटले असतील ते द्या असे नाल्या बांधा गावातले रस्ते बांधा. हे काम राजकारण्यानं करणं हजारो यज्ञ केल्याचं पुण्य हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य हजारो सत्य केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. हे न करता जर आमच्या संस्कृत असेल तर समजायचं त्याचं 10 पिढ्यांचं पाप होतो आहे का नाही. त्याचं काम आहे ना प्रजेची सेवा करणं. शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवणं आमचे धोत्र सांभाळणं नाही. विद्यार्थी घडवणं कोट्यावधी सत्य केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. डॉक्टरनं रात्रबिरात्री 2:30 वाजता झोप मोडून जर एखादा पैलवानजी पेशंट तपासला पोट दुखत असेल आणि त्याचं पोट दुखणं जर त्याच्या औषध गोळ्यामुळे थांबलं असेल तर बाबा 100-200 कीर्तन ऐकल्याचं पुण्य डॉक्टरला प्राप्त होते. ज्याचं त्याचं काम करा. लहान लेकराची माया असेल तिने लेकराला झोका द्यावा ती कीर्तनात बसली ते रडून रडून गेलं तो 100-200 गिरगावकर उकळून पिले तरी पुण्य नाही. नवऱ्याला शुगर आहे अर्ध्या घंट्यात लघवी येते आणि कस्तुराबाई भागवतात बसली हो. मी आणलं कस्तुराजीची भागवतात आली हो सकाळचा त्याचं काय बघा बापा त्याचं काय लघवीला गेला आणि दोन्ही तंगडे मोडले
कस्तुरीने किती कीर्तन ऐकले तिला पुण्य होते. मालकाला धरून घेणं सगळ्यात मोठं पुण्य आहे ना, सगळ्यात मोठी सेवा करतात. म्हणून इथं बसलेले जेवढे राजकारणी असतील त्याला एकच विनंती करीन, आमच्या महाराज लोकांसाठी गाडी नाही थांबली ते नका थांबू, आम्हाला संध्याकाळी ठिकाणं नाही ते गावाला तुकाव घालतात. पण तुम्ही जनतेसाठी गाड्या थांबवा, या लोकांचे प्रश्न कारणी लावा. तुम्हाला पंढरपुरातला मालक मरेपर्यंत खुर्ची देईल. विठोबार कुमार Ready?